गेल्या आठवड्यात भाजपचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी भाजपच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या जामनेर येथील मेळाव्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले। यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत आपल्याला 55 जागा जिंकून भाजपचा झेंडा फडकवायचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या या आवाहनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येते। या मेळाव्यात महाजन यांनी काही राजकीय टिप्स पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। काय आहेत या टिप्स जाणून घेऊया। महाजन म्हणाले, विरोधी पक्षांचे जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या पक्षात कसे येतील यावर लक्ष केंद्रित करा। पक्षात येणाऱ्या कुणालाही विरोध करू नका। जे पक्षात येतात त्यांचा आपल्याला फायदा होतो असे सांगत त्यांनी शेंदुर्णी येथील संजय दादा गरुड यांचे उदाहरण दिले। याचबरोबर नुकतेच भाजपमध्ये आलेल्या माजी आमदार अरुण पाटील यांचा उल्लेख करीत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले की कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करू नका। आपल्या पक्षातील युवा मोर्चाची फळी दुबळी झाल्याचे सांगत महाजन म्हणाले, जास्तीत जास्त युवक भाजपमध्ये कसे येतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। हे सांगत असतानाच त्यांनी स्पष्ट केले की मी स्वतः आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे हे खालपासून वरपर्यंत आलो। त्यामुळे कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जाते आणि त्याचमुळे भाजपकडे येण्याचा कल विरोधी पक्षांचा वाढत आहे। एकूणच काय तर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुकीला तयारीला लागण्याच्या सूचना गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षपणे दिल्याचे दिसून येते। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत। त्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे।